आपल्या सातबारावर जर वन खात्याचा शेरा असेल, वनाचा शेरा असेल, तर तो कमी कसा करायचा? नेमकी प्रक्रिया काय करायची? याबद्दल बहुतांश पक्षकार आणि वकिलांमध्ये आजही संभ्रम आहे. आता या सगळ्या विषयाची सुरुवात कुठनं झाली? तर गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला. त्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेचं आणि या विषयाचं मूळ आहे. त्या निकालात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता? तर 60-70च्या दशकामध्ये राज्य शासनाने तेव्हाच्या वन कायद्याअंतर्गत काही नोटिसा जाहीर केल्या होत्या, निर्गमित केल्या होत्या आणि त्या नोटिसांची अंमलबजावणी करून विविध महसुली अभिलेखांवर म्हणजे सातबारावर वगैरे त्याच्या नोंदी करायला सुरुवात 2000 सालानंतर केली. आणि यामुळे सगळी गडबड उडाली. त्याच्या विरोधात अनेक कायदेशीर कारवाया करण्यात आल्या. विविध दावे, विविध याचिका दाखल करण्यात आल्या. आणि सरतेशेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि सर्वोच्च न्यायालयाने ही जी काही शासकीय लबाडी होती ती हाणून पाडली आणि तुम्हाला अशा प्रकारे लोकांच्या जमिनी बळकावून घेता येणार नाहीत, हे ठणकावून सांगितलं. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या जमिनी ज्यांच्या गेल्या असतील, ज्यांच्या जमिनींवर शेरे पडले असतील, त्यांच्या जमिनी तुम्ही मोकळ्या करून घ्या, हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. हे एवढं सगळं झाल्यानंतर, हा निकाल आल्यानंतर सुद्धा आजही आमच्याकडे जेव्हा काही पक्षकार येतात किंवा काही वकिलांचे फोन येतात, तेव्हा असं लक्षात येतं, की हा निकाल तर आला, आपला रस्ता मोकळा तर झाला, पण नेमकं करायचं काय? दाद मागायची कुठे? हे अजून बहुतांश लोकांना माहिती नाही. तर आता याच्या 2-3 पद्धती असू शकतात आणि विविध ठिकाणी या अनुषंगाने विविध प्रकारे काम चालतं. आता सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्याला करायचंय काय? तर आपल्या सातबारामध्ये इतर अधिकारामध्ये जो काही शेरा पडलेला आहे, जो शेरा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने काढून टाकता येण्यासारखा आहे, तो शेरा आपल्याला कमी करून हवा आहे. तर आता महसुली अभिलेखासंदर्भात तुम्हाला जर काहीही करून हवं असेल, तर तुम्ही तालुक्यापासून सुरुवात करू शकता. कारण तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे तहसीलदार जो असतो, त्याला या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे किंवा शेरे घालण्याचे, शेरे कमी करण्याचे अधिकार दिलेले आहेत. बरं हा शेरा घालणं किंवा न घालणं याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आधीच केलेला आहे. म्हणजे या संदर्भात आता निकाल करण्यासारखं काही शिल्लक नाहीये. फक्त या निकालाच्या अनुषंगाने तांत्रिक बाबींची पूर्तता करायची आहे आणि त्या निकालाच्या अनुषंगाने तो शेरा कमी करायचा आहे. म्हणजे तहसीलदाराला महसुली अभिलेखामध्ये जे काही करायचे अधिकार आहेत, त्या अधिकाराअंतर्गत हे सगळं करणं शक्य आहे. तर याच्याबाबत सगळ्यात पहिले आपण आपला सातबारा, त्याला बरोबरचे फेरफार किंवा ते शेऱ्यासंदर्भात जे काही कागदपत्र असतील, ती कागदपत्र, त्या कागदपत्रांबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालाची प्रत आणि त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने हा शेरा काढून टाकणं कसं गरजेचं आहे, हे थोडक्यात पण स्पष्टपणे नमूद करणारा एक अर्ज तहसील कार्यालयामध्ये दाखल करू शकता. आणि बहुतांश शक्यता अशीच आहे, की तहसीलदार कार्यालयामध्ये तुमचं काम होऊन जाईल. तहसीलदार कार्यालयामध्ये तुमचा रीतसर अर्ज, सगळी कागदपत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हे सगळं दाखल केलं. त्याची 1-2 वेळा सुनावणी करायला लागली तरी हरकत नाही. पण माझ्या ओळखीच्या काही प्रकरणांमध्ये किंवा आमच्या पक्षकारांच्या काही प्रकरणांमध्ये आम्ही तहसील पातळीवर ही कामं करून घेतलेली आहेत. रीतसर अर्ज केला, त्यांना सगळं समजावून सांगितलं, सगळी कागदपत्र दाखल केली आणि तहसील पातळीवर तो निकाल झाला. तहसीलच्या आदेशाने तो शेरा कमी करण्यात आला, तसा फेरफार सुद्धा टाकण्यात आला. हे तुम्ही तहसील पातळीपासूनच सुरू केलं पाहिजे. कारण उगीचच थेट जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं, उगीचच थेट प्रांताकडे जायचं याची गरज नाही. जे काम तालुका पातळीवर होऊ शकतं, ते तालुका पातळीपासूनच सुरू करा. हां, आता काही कारणास्तव तहसीलदाराने तुमच्या विरोधात जर एखादा आदेश दिला, म्हणजे शेरा काढण्याचा तुमचा अर्ज जर फेटाळला, तर अर्ज फेटाळणारा जो आदेश आहे, त्याला तुम्ही मग प्रांत, मग जिल्हाधिकारी, मग महसूल न्यायाधिकरण म्हणजे रेव्हेन्यू ट्रायब्युनल इकडे दाद मागत पुढे-पुढे अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा जाऊ शकता. त्यात आपल्याला कोणी अडवणार नाही. पण गंमत अशी, की त्याची सुरुवात करताना सुरुवातीचा जो बिंदू आहे, स्टार्टिंग पॉइंट जो आहे, तो शक्यतो तालुका पातळीवर ठेवा. तहसील पातळीवर तो एक अर्ज सादर करा आणि त्याचा जो काही आदेश होईल, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तुमची वाटचाल ठरवता येईल. बहुतांश करून तुमचा आदेश तुमच्या बाजूनेच होईल, तुमचा तो अर्ज मंजूरच होईल आणि तुमचं काम तालुका पातळीला होऊन जाईल. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तसं नाही झालं, तर त्याच्या विरोधात तुम्ही अपील करून एक-एक पायरी वर जाऊ शकता.
तो पर्यायही तुमच्याकडे कायम उपलब्ध आहे. आता हा अर्ज कसा करायचा? अर्ज कसा लिहायचा? काय कागदपत्र लावायची? हे प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने थोडं-थोडं बदलत जाईल. कागदपत्र कुठली लावायची? तर सातबारा लावा, फेरफार लावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत लावा आणि अर्जामध्ये फार आपल्याला काय अगदी तो कसून किंवा अगदी बारकाईने अर्ज लिहायची गरज नाहीये. कारण निकाल सर्वोच्च न्यायालयाचा झालेलाच आहे. फक्त त्याची आपल्याला अंमलबजावणी करून हवी. त्यामुळे तुमच्या एकंदर प्रकरणाची थोडक्यात वस्तुस्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तुमच्या प्रकरणाला कसा लागू आहे, हे विशद करणारी माहिती तुमच्या अर्जात असली तरी ती पुरेशी आहे. तो अर्ज 1-2 पानाचाही असू शकतो, 10-20 पानाचाही असू शकतो. ते प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने थोडं-थोडं बदलत जाईल. म्हणजे तुम्ही जर वकील असाल, तर माझ्या मते तुम्हाला अजून काही सांगायची गरज नाही. तुम्ही करू शकाल. तुम्ही जर पक्षकार असाल, तर तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि या कामाची तहसील किंवा तालुका पातळीपासून सुरुवात करा. 99% अशी शक्यता आहे, की तुम्हाला तालुका पातळीवरच यश येईल. जर तिथे यश नाही आलं, तर मात्र अपिलाच्या मार्गाने तुम्ही त्याच्या विरोधात सुद्धा दाद मागू शकता. पण या निकालाचा फायदा ज्यांना-ज्यांना हवा आहे, ज्यांना-ज्यांना आपले सातबारा आणि ते शेरे काढून टाकायचे आहेत, त्यांनी या कामाची लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला म्हणजे तुमचे सातबारा आपोआप कोरे होणार नाहीयेत. त्याच्याकरता जी प्रक्रिया करणं गरजेचं आहे, ती व्हायलाच पाहिजे. त्यामुळे ती लवकरात लवकर सुरू करा. जेणेकरून तुमचे शेरे लवकरात लवकर निघून तुमचे सातबारा कोरा होतील. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.